मंडळी, तर अचानक प्लॅन करून आम्ही निघालो अक्कलकोटला. विचार केला नवीन वर्ष आहे तर नवीन वर्षाची पहिली ट्रिप ही देवदर्शनाने व्हावी. तर आम्ही ट्रेन पकडायला आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आणि ऑफिसची काही मंडळी तर यायची बाकी होती. मग तेवढ्यात आले आमचे हेमंत दादा, मग आला दिन्या, मग आला गौरव, मग आला सुशील आणि मग आले आमचे धर्मेश दादा. मग हॅपी सेल्फी काढून आम्ही घुसलो ट्रेनमध्ये. मग ट्रेनमध्ये कसं तरी जागा शोधत आम्हाला एक प्रॉपर जागा बसायला भेटली. सर्वात मोठं टेन्शन हेच होतं की बसायला जागा भेटते की नाही, पण स्वामींची इच्छा असेल तर सर्व काही सोपं होतं. मस्त बसायला भेटलं म्हणून सर्वजण खूप खुश होते. टाइमपास म्हणून आम्ही चालू केलं लुडो खेळायला. मग थोडा वेळ बघतो तर काय, सर्व झाले डाराडूर पंढरपूर. सकाळी उजाडल्यावर मस्त सूर्यभगवानाचे दर्शन झाले. सकाळ झाली तरी आमचा गौऱ्या काय उठाचं नाव घेतच नव्हता. ट्रेन जरा स्लो झाली तेव्हा थोडा गेलो गेटवर फ्लेक्स मारायला. आता आयफोन घेतलाच आहे तर त्याचा थोडा पुरेपूर वापर करूया म्हणून गेटवर जाऊन स्वतःचेच व्हिडिओ काढत राहिलो. मग दीपक आणि धर्मेश आला आणि बोलले आमचा पण व्हिडिओ काढ. मग त्यांना पण माझ्या फ्रेममध्ये घेतलं. मग ट्रेनला बाय करून आम्ही पोहोचलो अक्कलकोटला. मग स्टेशनवरून पकडली रिक्षा आणि निघालो स्वामींच्या मंदिराजवळ. अक्कलकोट स्टेशनपासून स्वामींचं मंदिर हे 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मग आम्ही उतरलो मंदिराजवळ. आता बाकी होती आंघोळ. मग मंदिराजवळ राहण्याची खूप उत्तम अशी सोय होती. मग तिकडे जाऊन आम्ही सर्व फ्रेश झालो, आंघोळ केली. आता स्वामींचे दर्शन कसे झाले हे तुम्हाला मी सांगतो नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत तुम्ही पेजला लाईक करा, कमेंट करा, रीशेअर करा.